शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं। गायकवाड यांच्याकडून राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा करण्यात आलेली आहे। जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांच्या बक्षिसाची घोषणाच त्यांनी करून टाकली आहे। राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला 11 लाख रुपये देणार असं संजय गायकवाड यांनी म्हटलं। राहुल गांधींच्या आरक्षणासंदर्भातल्या वक्तव्यावर बोलताना गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं। संजय गायकवाडांच्या विधानामुळे आता नव्या वादाची शक्यता आहे। काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं रिझर्वेशन आम्हाला संपवायचंय अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं। म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे, संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत। म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय। या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल। राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल। संजय गायकवाड नावाचा एक अडाणी आमदार जो की एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महोदय यांच्या लाळानं वाया गेलेला आहे आणि ते जे एकनाथजी शिंदेंनी त्यांच्याजवळ पैसे दिले, खोके दिले, त्याचा माज या संजय गायकवाडला आलेला आहे। कुठलंही वक्तव्य तपासून न बोलता किंवा या अडाण्याला राहुलजी गांधीचं वक्तव्य जे आहे आरक्षणावरचं ते वक्तव्य समजलं नसल्यामुळे ह्या पद्धतीचं वक्तव्य हा एक टपोरी आमदार करत आहे। शिंदेंनी दिला त्या पैशाचे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।